अधिवेशनामध्ये सरकार विविध प्रकारचे अर्थसंकल्प मांडणार आहे, परंतु अर्थसंकल्प मांडत असताना आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त कुठे कुठे अन्याय होतो याची दक्षता घेऊनच अन्याय अत्याचाराच्या विरोधात चर्चा करून नंतरच अर्थसंकल्प मांडला गेला पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अन्याय झालेच पाहिजे नाही. काय छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे आणि आपण त्यांच्या मार्गावर चालत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मार्गाने आपण चालत आहोत आणि इथे अन्याय अत्याचार होतो ही लज्जास्पद बाब आहे. त्यामुळे कोणतंही अधिवेशन असो, त्या अधिवेशनामध्ये हिवाळी असो, पावसाळी असो, उन्हाळी असो, या अधिवेशनामध्ये वेळोवेळी सर्वात प्रथम जर का कशाचा मुद्दा घ्यायचा असेल तर तो फक्त आणि फक्त अन्याय अत्याचार. अन्याय अत्याचार म्हणजे एका व्यक्तीवर होत नाही आहे. अन्याय अत्याचार हे विविध माणसावर होत आहेत. मग शैक्षणिक क्षेत्रात असेल, परत एखाद्या कार्यालयामध्ये अन्याय होत असेल, आणि हे अत्याचार जे महिलांवरती होतात, मुलींवरती होतात, लेकीबाळीवर होतात, हे अत्याचारसुद्धा या संदर्भामध्ये सर्वात प्रथम हे मुद्दे मांडले गेले पाहिजेत आणि याच्यावर चर्चा झाल्या पाहिजेत. आणि स्ट्रिक्ट जिल्हाधिकारी साहेब असतील, SP साहेब असतील,